नमस्कार, मी विद्या शेळके. ह्या माझ्या दोघी नंदा आणि आज आलेलो होतो आम्ही ताईंच्या मुलीच्या लग्नाला. ह्या त्यांच्या सासूबाई आणि सगळ्यांना भेटले, सगळ्यांना पाहुण्या रावळ्यांना लग्नाच्या दिवशी भेटून सगळ्यांनाच खूप आनंद. आणि त्यानंतर आम्हाला निघायचं होतं मंडपाकडे आले. गाडी पार्किंगला जागा नव्हती, खूप ऊन असल्यामुळं मी बाजूलाच गाडी लावली. त्यानंतर मग लगेचच म्हटलं ची तयारी बऱ्यापैकी आवरली होती. गाडी लावलेली तशीच पुन्हा काढली आणि नवरीबाईंना घ्यायला मी निघाले. नवरीबाईंना जवळूनच पिकअप करायचं होतं आणि त्यांचा मेकअप वगैरे आवरून झालेला होता. मेकअप वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता मांडव्याच्या दारी आपण नवरीबाईंना घेऊन निघूया. त्यांना गाडीमध्ये बसवलं आणि लगेचच निघालो आम्ही लग्नाच्या ठिकाणी. आणि आज आमची नवरी खूपच छान दिसत होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. खूप असं वाटत होतं दृष्ट लागायची त्यांना आणि खूप मस्त वाटत होत्या त्यांचा सगळा मेकअप लुक. आणि नंतर मी त्यांना घेऊन निघाले. त्यानंतर मांडवाजवळ आलो आम्ही आणि त्यांना म्हटलं मी गाडी पुढे घेते. आमच्या पुढे लगेचच नवरदेवची गाडी आणि डीजे हे सुरूच होतं. नवरदेवच्या वऱ्हाडांकडून सगळे नाचतच होते. त्याच्यानंतर म्हटलं चला आपण पण पुढे घेऊया गाडी आणि नवरीला गेटवर सोडूया. गेटवर घेऊन आले, त्यांना गेटवर ड्रॉप केलं. त्यानंतर मग पुढे आज मी तुम्हाला संपूर्ण लग्न आमच्या राणूचं दाखवणार आहे. आरोही आणि मी अक्षता घेऊन खूप दूर बसलेलो होतो आणि सगळ्यात शेवटला यासाठी की खूप ऊन असल्यामुळं गरमत होतं. तर म्हटलं चला आज लग्नाचा पूर्ण आपल्याला म्हणतात ना ए टू झेड गोष्ट कसं म्हणजे आमच्यामध्ये काय काय रिवाज आहे, कसं लग्न होतं ते संपूर्ण सांगायचं होतं. सगळ्यात पहिले नवरी नवरदेव गेटवर येतात आणि नवरीची आत्या नवरदेवचं औक्षण करतात. त्यांचं औक्षण करून त्यांना नारळ, श्रीफळ आणि करगुटा देतात. त्याला म्हणतात आमच्याकडे वर ववाळणं. वर ववाळून झाल्यानंतर लगेचच दोघांची एंट्री होते. एंट्री झाल्यानंतर सगळ्या मुली ज्या कलवऱ्या असतात त्या मागे आणि पुढे उभा असतात, त्या फुलं टाकतात. खूप छान लग्न सोहळा होतो. स्टेजवर नवरा नवरदेव येऊन बसल्यानंतर सगळ्यांचे सत्कार होतात आणि सत्कार सोहळा चालू झाला. त्यानंतर मग लगेच मंगल अष्टका सुरू झाल्यानंतर लग्न सोहळा. कन्या बागडली परी करी माहेरची आठवण, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. मंगल अष्टका झाल्या आणि लगेच एकमेकांच्या गळ्यात हार घातले. वरमाला झाली. वरमाला झाल्यानंतर सगळे वराडी जेवढी पण पाहुणे मंडळी आलेली होती तेवढ्यांनी पण सगळ्यांनी लग्नांचा खूप आनंद घेतला. सगळं लग्न खूप छान पार पडलं आणि लगेचच सगळ्यांच्या जेवणाची तयारी झाली होती. अर्धे लोकांनी लग्नाच्या आधी जेवण झालं होतं, काही लोकांचं जेवणानंतर लग्न लागल्यानंतर जेवण झालं. पण आम्ही नंतर सगळ्यात शेवटला जेवायला बसलो. शेवटला यासाठी की पाहुणे रावळेंचं जेवण झाल्यानंतर घरच्यांनी शेवटला जेवायचं असतं, त्यामुळं आम्ही सगळ्यात शेवटला जेवायला बसलो. जेवण वगैरे झालं, छान होतं सगळं जेवण. कार्यक्रम खूप छान होता. त्यानंतर लगेचच कन्यादान सुरू झालं. कन्यादानची तयारी झाल्यानंतर ब्राह्मण जे गुरु म्हणतात ज्यांना, ते गुरूंनी सगळी तयारी पुढची सुरू केली. कन्यादान ओतण्याची तयारी झाल्यानंतर आधी आमच्याकडे रंगनाथ आहे, त्या रंगनाथाची पूजा केली जाते. प्रत्येक लग्नामध्ये आमच्याकडे रंगनाथ म्हणजेच जे देव आहेत त्यांची पूजा करतात, त्यांचा अभिषेक करतात. गुरुजींची जी काही प्रथा होती त्या प्रथानुसार गुरुजींनी सगळी पूजा विधी जी आहे ती पार पाडली. त्यानंतर नवरी नवरदेव जे आहेत त्यांनी माझ्याकडनं थोडे शूट्स मागं पुढं झाले एडिट करताना. नंतर बऱ्याच वेळानंतर सुपारीची पूजा केली. मुलीचे वडील आणि मुलीचे आई यांनी मुलाची औक्षण केलं.
मुलाचं औक्षण झाल्यानंतर परत मुलाकडच्यांनी मुलीचं औक्षण केलं. ती संपूर्ण पूजा खूप छान पद्धतीने रीतिरिवाजाने पार पाडली. मुलीचे आणि मुलाचे म्हणजेच लेक जावयाचे पण पाय धुवून कन्यादान ओतून झाल्यानंतर लगेचच काही विधी असतात ज्या खूपच म्हणतो ना आपण की रीतिरिवाजानेच पार पाडल्या गेल्या पाहिजे आणि जातात. त्यानंतर होम पेटवला. होम पेटवून झाल्यानंतर लगेचच मुलीकडच्यांनी ते कन्यादान ओतून घेतलं. कन्यादान वगैरे ओतून झाल्यानंतर मुलीच्या आईने दोघांनाही हळद कुंकू लावलं. दोघांचंही औक्षण केलं. दोघांचं औक्षण झालं. फेऱ्यांसाठी दोघांनाही उभं केलं गेलं. नंतर फेऱ्यांची सुरुवात झाली. होम पेटून घेतलेला होता. व्हिडिओ थोडेफार मागं पुढं झालेत, प्लीज समजून घ्या. आणि नंतर गुरुजींनी होम पूर्णपणे पेटवून घेतला. मणी मंगळसूत्र जे आहे ते मुलीला घातले आणि परत जे भांगात कुंकू वगैरे लावतो आपण त्या सगळ्या रीतिरिवाज पार पाडल्या. खूप छान असं लग्न झाल्यानंतर लगेचच माझ्याकडून थोडंसं व्हिडिओ मागं पुढं झालेले तेवढं समजून घ्या. एकमेकांना त्यांनी काकण बांधलं. त्यानंतर एकमेकांना हळद कुंकू लावलं. हळद कुंकू लावल्यानंतर मणी मंगळसूत्र घातले आणि मंगळसूत्र घातल्यानंतर फोटोज वगैरे काढले. त्यानंतर परत कन्यादानाचा व्हिडिओ माझ्याकडनं आला. त्यानंतर पुन्हा फेरेसाठी दोघांना पण उभं राहायचं होतं. दोघांनी पण मग त्याआधी कान पिळायचा कार्यक्रम झाला. कान पिळण्यासाठी मुलीचा भाऊ नवरदेवकडे कान पिळतात आणि त्यांच्याकडनं खूप असे एक म्हणतो ना आपण गंमत जम्मतचा भाग राहतो हा. त्यानंतर होम पेटवून झाला. होम पेटवल्यानंतर लगेच त्यांना फेऱ्यांसाठी उभं राहायचं होतं. काकण वगैरे बांधून झालं होतं. मग त्यानंतर गुरुजींनी त्यांच्याकडनं काही मंत्र उच्चारून घेतले. मंत्र उच्चारल्यानंतर मग फेऱ्यांची सुरुवात झाली. फेरे सुरू करतानाच आधी जे होमामध्ये काही टाकायचं असतं ते टाकून झालं. कानपिळ्याचा कार्यक्रम झाला. कानपिळ्यामध्ये मुलाकडनं काही पैसे दिले गेले. त्यानंतर फेरे घेण्यासाठी दोघांचीही तयारी सुरू झाली आणि लगेचच फेऱ्यांचाही कार्यक्रम सुरू झाला. हे फेरे फक्त फेरेच नसतात, 7 जन्मांचे आपण म्हणतो की वचनं असतात. एकमेकांना प्रॉमिसेस असतात. दोन्ही कुळांचा उद्धार असतो. फक्त लग्न हे लग्नच नसतं तर दोन्हीही परिवारांचे एक म्हणतो आपण जबाबदाऱ्या असतात. काही खूप सगळ्या गोष्टी असतात की ह्या 7 फेऱ्यांमध्ये मुलीकडे पण आणि मुलाकडे पण एक नवीन कुटुंब जोडलं जातं. नवीन नाते जोडल्या जातात आणि त्या नात्यांना जपण्यासाठी एकमेकांवर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासामध्येच आई वडील मुलीला एका नवीन कुटुंबामध्ये प्रवेश करण्यासाठी लग्न सोहळा हा पार पाडला जातो. त्यानंतर त्यांचे हे जे फेऱ्यांचा कार्यक्रम होता तो मी आज खूप स्लो मोशनमध्ये सगळाच व्हिडिओ बनवलेला आहे. कुठेही व्हिडिओ पळवलेला नाही आहे कारण की सविस्तर लग्न मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. लग्नाचा कार्यक्रम संपला आणि लगेचच नवरदेव नवरी सगळ्या विधी झाल्यावर जेवणासाठी नवरदेव नवरीला बसवलं. त्यानंतर जेवण तर काही पोटभर लग्नाच्या दिवशी कुणालाच जात नाही, पण ती पण एक प्रथा असते. त्यामुळं त्यांना जेव खाऊ घातलं आणि लगेचच पुढचा कार्यक्रम सुरू केला. फोटो सेशन वगैरे झाले. त्याच्यानंतर लगेच आमच्याकडे पाय धुणं असतं. पाय धुवायचा कार्यक्रम लगेचच सुरू झाला. मोठे मामा मामी असल्यामुळं सगळ्यात आधी पाय धुण्याचा मान आम्हाला मिळाला. भाची आणि भाची जावयांचे पाय धुतले म्हणजेच काशी घडते असं म्हणतात. त्यामुळं आम्ही आमचा मान घेतला. लग्नामध्ये आमच्या रानूला आणि रानूच्या झालेल्या मिस्टरांचे आम्ही पाय धुतले आणि ह्या पुण्यात आम्ही आमचा सहभाग दाखवला. खूप छान वाटलं. आपले जे काही रीतिरिवाज आहेत आपल्याकडे ते खूप विचार करून बनवले गेलेले आहेत
आणि खूप म्हणतो ना आपण की ह्यांचं लग्न पाहिल्यानंतर मला माझ्या लग्नाचे दिवस आठवले की माझाही एवढ्याच साध्यापणे एवढ्याच समंजस म्हणजे खूप नॉर्मल म्हणतात ना, काही शोबाजी नाही, काही खूप डेकोरेशन नाही, खूप साध्या पद्धतीने माझंही लग्न झालेलं. आणि ह्या लग्नाला पाहिल्यानंतर मला माझ्या लग्नांचे माझे ते दिवस आठवले. आणि आम्ही आमच्या भाचीचे पाय धुवून झाल्यानंतर लगेचच नवरी वाटी लावायचा कार्यक्रम सुरू झालेला. त्याच्यानंतर देऊक वगैरे आमच्याकडे सोडलं जातं, त्याचा कार्यक्रम आम्हाला लगेचच सुरू करायचा होता. स्वच्छ पाय धुवून घेतले, पाय पुसून घेतले, नंतर बाकीच्या मामा मामींनी पाय धुवायसाठी घेतलेले, नंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. आपले म्हणतात ना, मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर देऊक सोडायचा कार्यक्रम सुरू झाला. देऊक वगैरे सोडलं, लगेचच नवरी वाटी लावायचा कार्यक्रम सुरू झाला. म्हणजेच ज्या वेळेस त्यांना वाटी लावायचा कार्यक्रम सुरू झाला होता तेव्हा मला खरंच मनापासून एक गाणं म्हणावं असं वाटत होतं. ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, चिमणी माझी उडून गेली. नंतर त्यांच्या लहान भावांच्या गळ्यात पडल्या त्यांना पाहून खूप रडू येत होतं. हा त्यांचा लहान भाऊ होता, म्हणजेच माझे लहाने भाचे होते. राणी खूप रडत होत्या त्यांच्या लग्नात. सगळ्या मामांना भेटल्या, सगळ्या मामांच्या गळ्यात पडल्या, सगळ्या मामांना भेटल्या, त्यांच्या मम्मींना, वडिलांना. सगळं अख्खं गाव त्यांच्या लग्नामध्ये होते आणि सगळ्या लोक गावातली त्यांना वाटी लावण्यासाठी आलेले. आमच्याकडे असं म्हटलं जातं की एखाद्याच्या लेकीला वाटी लावताना आणि सगळ्यात मोठं म्हणतो ना आपण काय कार्य असेल तर ते वाटी लावायचं असतं. तुम्ही लग्नाच्या वेळेस नाही थांबले तरी चालतं, पण वाटी लावायला मुलगी थांबलं पाहिजे, कारण की तो एक संपूर्ण कार्याचा एक शेवट असतो. त्यामुळं त्यांनी सगळ्या नातेवाईकांना भेटले, सगळ्या मामांना भेटल्या. सगळ्यांना भेटून झाल्यानंतर लगेचच त्यांना पण आम्हाला वाटी लावायचं होतं. त्यांच्या बहिणींना भेटल्या, त्यांच्या बहिणींच्या सासू होत्या त्यांना भेटल्या, चुलत बहिणींना भेटल्या, मामांच्या मुलींना भेटल्या, सगळ्या माम्यांना भेटल्या, त्यांच्या आजींना भेटल्या. परत अजून वडील होते त्यांना भेटले, मोठे मामा होते त्यांनाही भेटल्या. असं सगळ्यांना त्या शोधत होत्या आणि त्यांच्या वडिलांच्या शेवटी जायच्या आधी पुन्हा एकदा गळ्यात पडल्या, वडिलांना भेटल्या. आणि त्यांचं हा सगळं जे वाटी लावायचा कार्यक्रम होता तो पाहिल्यानंतर खरंच वाटत होतं की कन्यादानापेक्षा मोठं खरंच दान नाही आहे. खूप मोठं काळीज लागतं, खूप मोठं पुण्य लागतं, खूप म्हणतो ना आपण एक धाडीच लागतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परख्या घरी तुमचा काळजाचा तुकडा, तुमची लेक ज्यावेळेस पाठवता त्यावेळेस खूप मोठं धाडीच करावं लागतं. आणि प्रत्येकाच्या वाट्याला ह्या गोष्टी येतात. त्यानंतर त्यांच्या आजींच्या गळ्यात पडल्या, त्यांच्या आजीही खूप रडत होत्या. त्यानंतर मग परत त्यांना त्यांच्या भावांना अजून भेटायचं होतं, आजी आजोबांना भेटायचं होतं. त्यानंतर खूप साऱ्या पाहुण्यांरावळ्यांना भेटून झाल्यानंतर लगेचच त्यांचे जाताना पण पाय धुतले, त्यांच्या आईंना त्या भेटल्या, चुलतीला भेटल्या. म्हणजे असं कुणीच राहिलं नव्हतं की ज्यांना त्या भेटल्यानंतर त्यांना आम्ही फायनली वाटी लावून दिलं. त्या त्यांच्या घरी गेल्या आणि पाहुणे रावळे सुद्धा सगळे त्यांच्या घरी गेले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.